नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज 20 सप्टेंबर रोजीच काही भागात पावसाला सुरुवात झाली आणि आता नक्कीच. आमच्या इकडे सध्या वातावरण तयार झालंय पावसाचं. हं, हं, आता हं. पुढे नेमका अंदाज कसा असेल सविस्तर सांगा? आता डायरेक्ट 21 तारखेची कंडिशन सांगूयात. हो चालेल. उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये 12-1च्या सुमारास हजेरी लावणार आहे. सकाळच्याही पारी 9-10 वाजता काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. हो, कारण हो. की वातावरण पूर्णपणे उद्या मराठवाड्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं खराब असणार आहे. हो, हो. आता सविस्तर जर सांगायचं म्हणलं, हं, तर हं. महाराष्ट्रामध्ये पुन्हा उद्या सुद्धा धुरकट वातावरण, धुळीचं वातावरण आणि ढगांचं व्हिजिबिलिटी जी असते समजा अंधुकपणा ढगांमध्ये कारण की हो, धुरकट वातावरण असल्यामुळे हो, ही हो. कंडिशन पाहायला मिळते. ही कोरडी धुळी आहे. हं, हं, हं. त्यामुळे या कोरडीमुळे ढगं पण क्लिअर दिसत नाही आणि वातावरणामध्ये सगळीकडे अवकाश सगळं धुरकट दिसतं. हो, हा हो. झाला ढगांच्या विश्लेषणाचा भाग. हं, आता हं. पावसासंदर्भात बोलूयात. हो. पावसाची परिस्थिती बघितली उद्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना हं. अहमदनगर, नाशिक, पंढरपूर, पुणे, धाराशिव, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना उद्याचा पाऊस आहे. हो, बीड हो, हो. जिल्ह्यामध्ये सुद्धा तो चांगली मजल मारणार आहे हो, आणि हो. त्याचबरोबर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत हजेरी लावणार आहे. हो, सकाळपासून राहील का म्हणजे दुपारनंतर वातावरण तयार होईल तसं पाऊस? नाही सकाळपासून इकडे पश्चिम पूर्व मराठवाड्यामध्ये असणार आहे. नागपूर वगैरे भागांमध्ये हं, 8-10च्या हं. सुमारास सुरू करेल. तर सकाळचा काही लय मोठा नाही. हं, पण हं. 12-1च्या नंतर तिथं वाढणार आहे. आणि दुपारून 2-3च्या सुमारास तुमच्याकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे. हो, आणि हो. विदर्भाची कंडिशन पाहायला गेलं तर पूर्व विदर्भापासून सुरुवात करेल दुपारी 2:30-3च्या सुमारास हं, हं, आणि हं. 3-4च्या 5च्या दरम्यान का होईना हं, हं. विदर्भाचा बराचसा भाग व्यापत संभाजीनगर, जळगाव साईड, धुळे साईड पण जाणार आहे. हं, आणि हं. सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे शेतकरी काय करतील आता पाणी देण्याचं थांबवले पाऊस येणार नाही म्हणून. हो, कारण की थांबवलंय. जळगाव, धुळे जे बुलढाणा भाग आहे तिकडे भाग बदलत पाऊस आहे. हं, हं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे खडकाचे रान असतील त्यांनी उद्याचे दिवस फक्त पाणी देऊ शकता आणि थांबा. हं, कारण की हं. 23-24चा जो पाऊस आहे तो सर्वदूर आहे. आणि 21-22चा जो पाऊस आहे तो सर्वदूर नाही भाग बदलत आहे. म्हणजे पण एक पुढचे 2 दिवस भाग बदलत राहणार असा सर्वत्र नसेल. हो. फक्त टक्केवारी सर्वदूर सारखी जी आहे ती पश्चिम महाराष्ट्राची आहे. म्हणजे तुमच्याकडे परतीचा पाऊस एरवी चांगला पडतो, मान्सूनचा पडत नाही. आणि आता हो, हो. एक्झॅक्टली हा प्रश्न मला म्हणायचा आहे. हं, हं. जे म्हणतात राजस्थानमधून पाऊस निघाला नाही, अमुक नाही म्हणतात, तमुक नाही म्हणतात त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. हं, हं. ज्यावेळेस नैऋत्य मोसमी पाऊस असतो तो पश्चिम महाराष्ट्रात व्यवस्थित बरसत नाहीये. हो, हो, हं? हो. आणि परतीचा पाऊस असतो तो पश्चिम महाराष्ट्रात बरसणार बरं. नाही आणि उद्या 21 सप्टेंबरला याची प्रचिती आणि रिझल्ट सुद्धा शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. उद्या हं. अहमदनगर, नाशिकचा दक्षिणेकडील भाग, पंढरपूर एरिया, सातारा, पुणे वगैरे भागामध्ये धो-धो बरसणार आहे पाऊस. आणि पावसाची कंडिशन अशी आहे 65% तो भागामध्ये चांगला बरसणार आहे. आणि हो. उर्वरित भागामध्ये सटकारे-बिटकारे पडतील. पण यांना 23 तारखेपासून सर्वदूर मुसळधार पाऊस असणार आहे. 23 ते नंतर किती तारखेपर्यंत? हो. आणि ढगाचे आकार असे असेल कुठल्याही साईडकडनं दिसतील कोणतेही. तुम्ही उत्तर म्हटले उत्तर, पूर्व म्हटले पूर्व. त्या हं, दोन्ही हं. साईडकडनं सक्रिय होतील आणि जसं-जसं वातावरण उन्हाचं कमी होत जाईल तसं त्या वातावरणामध्ये अजूनही दाब वाढतील आणि वातावरण चौकून चारही बाजूने ढगाळ दिसेल आणि पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर. 23 तारखेनंतर का? 23 तारखेला हो. हां, हां, हां. आणि या ढगांच्या खाली काय असणार आहे धुळकटपणा आणि हं, आपले हं. ते पंखाचे घोडे असतात बघा तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित त्याला? हो, हो, हो. असतात की. हां, ते घोडे ह्या पावसामध्ये दिसत असतात दरवर्षी परतीच्या परतीच्या पावसात का? प्रवासामध्ये. हं. हं, हं, हं. असं ते झुंड असणार आहे. गरमी पण प्रचंड आहे. हं, हं. विदर्भालाही मेहकर वगैरे सिरसोड, वाशिम या भागामध्ये चांगला सुरुवात करणार आहे दुपारनंतर. हं, त्यामुळे हं. काही काळजी करण्याचं काम नाही. पश्चिम महाराष्ट्राचं पाणी थांबवलं तरी चालतंय. हं, कारण की हं. 21 तारखेला यांना 100% पाऊस होणार आहे. असा जोर आता नेमका किती 27-28 तारखेपर्यंत राहील का? नाही, नाही. जो तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, तर फक्त सगळ्यांनी माहिती व्यवस्थित समजून घ्या. चक्क 26 तारखेपर्यंत जोर कायम आहे हं, 21 हं. पासून हां, हां. आणि त्यामध्ये 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा पाऊस फक्त आखडतोय, बंद होत नाही. हां, हां, हां. आणि त्यानंतर 2 सप्टेंबर पासून ऑक्टोबर पासून 1 ऑक्टोबर किंवा 2 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरुवात करतोय 6 ऑक्टोबर पर्यंत. आता सरळ-सरळ सांगायचं म्हणलं मित्रांनो, हं, हं. 21 तारखेपासून तर 6 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातला पाऊस कायम आहे. काय आणि नाही. परतीचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रातून जाण्यासाठी 15 ऑक्टोबर तरी तारीख लागणार आहे. 15 हं. ऑक्टोबर. हो, हो, आणि हो. याचंही शास्त्रीय कारण सांगायचं म्हणलं, हं, हं. की ज्यावेळेस मान्सून येत असतो महाराष्ट्राकडे धाव घेत असतो, त्यावेळेस जसे त्याला अडथळे येत असतात, हं, हं. तसे जाण्यासाठी सुद्धा अडथळे असतात. मॉडेलवरती अडथळे फिक्स आहेत. ह्या गोष्टी सायंटिफिकली जरी सांगितलं तर समजणार नाहीत. समजायचं असेल तर लाईव्हमध्ये या. नक्कीच तुम्हाला माहिती देण्यात येईल. हो, हो. आणि तुम्ही जो ते शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी समजा आता कुठे विजेचं वातावरण तयार होईल, ते पण तुम्ही काल लाईव्हच्या माध्यमातून सांगितलंय. हो, की एक 24 तास अगोदर सांगणार आहे आपण विजांचा कडकडाट. कारण की तो भीती जी आहे ती 23, 24, 25 आहे. हो, तुम्हाला हो. 22 तारखेला डिक्लेअर करेन मी. हां, हां. त्यामुळे पाहायला नक्कीच गेलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल याचा ना? इतक्या अगोदर सांगितलं म्हणजे काय होईल, की शेतकरी घाबरतील. उद्याला सगळे आभाळ निघले तरी घाबरतील. हो ना, कारण त्यामुळे की इतकेही लवकर नाही सांगणार. हं. हे आणि वातावरण कसं त्याचबरोबर असतंय
आणि त्याचबरोबर 24 तास किंवा 12 तासाची अंदाजाची अॅक्युरेसी 100% भरते. आणि हम्म. 4-5 दिवस अगोदर जी इथे पडणार म्हणून सांगितलं का ती सिस्टम बनेल ही पक्क नसते त्यामध्ये. हो ना. कारण कसं असतंय हा जो पाऊस असतो अचानकच वातावरण तयार होते आणि समजा एखादा शेतकरी रानात काम करत असलं तर ते अचानक वातावरण बदलतंय अचानक ना. म्हणता येणार नाही सर, कारण की पूर्णपणे धुळीसारखे सूक्ष्म कण हम्म. यामध्ये येऊन ठेपलेले असतात. सकाळपासून ते धुरकट वातावरण जे असतं त्यामध्ये हे वातावरण डेव्हलप होतं. आता हम्म. याला म्हणजे कसं झालंय, मोसमी पावसाला बाष्पीभवारी लो प्रेशरमुळे अगोदरच येऊन बसतात. पण हे हम्म. जे वातावरण असतं टेम्परेचर गरमी आणि हम्म. 4-2 ढग जरी 11-10-11 वाजता सकाळी निघले ते हा हा. डबल मल्टिपल होत चालतात. 2x गुणिल्या पद्धतीने चालतात ते. त्यामुळे हम्म. ह्या ढगांचा आकार जाडजूड होतो आणि कधी कधी अल्ट्रा मध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होतं. हम्म. हम्म. हो चालेल चालेल. हो, 21 पासून असा ऑक्टोबरपर्यंत पाऊस आहे. फक्त 27, 28 आणि 29च्या काळामध्ये थोडा आखडता आहे. थोडा बाकी आकडा. सगळी शेड्यूल तुम्हाला समजलं. हो चालेल धन्यवाद. चालेल सर. धन्यवाद. हो. हो.